जीवनाच्या कठीण काळातून जात असताना जर तुम्ही मनाने खचून गेले, असे समजले की आता माझं काहीच होत नाही, माझं काहीच चांगलं होणार नाही, मी या परिस्थितीतून कसा बाहेर येऊ, माझं कधीही चांगलं होणार नाही, हा जर तुम्ही विचार करत राहिलात तर या परिस्थितीतून बाहेर निघण्याचे मार्ग हे तुम्ही स्वतः बंद केले आहेत। तर या अशा कठीण परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं, मनाला स्ट्रॉंग कसं समजायचं, मनाला स्ट्रॉंग बी पॉझिटिव्ह हे कसं ठेवायचं, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। जेव्हा आपल्याला एखादं वजन उचलायचं असतं तेव्हा आपण मनाने स्ट्रॉंग पाहिजे की नाही? आपण जेव्हा मनाने स्ट्रॉंग असू तेव्हाच आपण ते वजन उचलू शकतो। म्हणून मनाने आधी स्ट्रॉंग बना। ठीक आहे, मान्य आहे की तुमच्यावर कठीण प्रसंग आलेला आहे, तर या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे। आणि हे लक्षात घ्या की ज्या अर्थी निसर्गाने ही परिस्थिती तुमच्यावर ओढवली आहे त्या अर्थी निसर्गाला हे माहिती आहे की तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकता, तुम्ही या परिस्थितीला तोंड देऊ शकता। मग स्वतःच्या मनाला समजवायचं की यस, आय कॅन डू धिस। मान्य आहे की तुमच्यावर कठीण प्रसंग आला, तुमचे कोणी जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, तुमच्यावर कर्ज झालं, कोणी अपमानास्पद बोललं, कोणी आई वडिलांशी पटत नाही, नात्यांमध्ये किरकिर आहे, मुलामुलींशी पटत नाही, घरामध्ये थोडे भांडणं होतात, सर्व मान्य आहे। पण मग ही परिस्थिती आपल्याला हँडल करायची आहे आणि हँडल करण्यासाठी आपल्यालाच आपल्या मनाला समजावणे अतिशय आवश्यक आहे। तर आता मनाला कसं समजावणार आपण? तर मनाला आपण नेहमी सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह एनर्जी। तुमच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तुम्ही योद्धा आहात, तुम्हीच या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुम्हालाच यामधून आनंद शोधायचा आहे, मार्ग मिळवायचा आहे। तर त्यासाठी चांगले पुस्तकं वाचा, चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहा आणि सारखे सारखे प्रश्न विचारून ह्या निगेटिव्ह प्रश्नाची जी मालिका आहे या साखळीला तोडून टाका। फिजिकल फिटनेस महत्वाचा, मेंटल फिटनेसही महत्वाचा। चेहऱ्यावर हास्य ठेवा, बरेच दिवस झाले तुम्ही हसला नाहीत आणि हसरा चेहरा जर असला तर तो पॉझिटिव्ह एनर्जी खेचून घेतो, नाराज चेहरा असेल तर तो निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतो। म्हणून नेहमी चेहऱ्यावर असं स्मित हास्य ठेवा आणि स्वतःला समजवा की मी या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो। येस, आय कॅन डू दिस 100%। जर तुम्ही सतत रडत राहिलास, दुसऱ्याची निंदा करत राहिलास, दुसऱ्याला दोष देत राहिलास, तर तुम्हाला या परिस्थितीतून वेळ मिळण्यासाठी, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वेळच मिळणार नाही। तुमच्यामध्ये काय शक्ती आहे हे तुम्ही जाणूच शकणार नाही। म्हणून दुसऱ्याला दोष देणे बंद करा, दुसऱ्याची निंदा करणे बंद करा, दुसऱ्याबद्दल तक्रार करणे बंद करा। आज तुम्हाला असं वाटतंय की या लोकांनी मला त्रास दिला, उद्या कदाचित तुमच्या समोर असे लोक येतील की हे त्याहीपेक्षा तुम्हाला त्रास देतील। मग तुम्ही प्रत्येक वेळेस लोकांचे दोषच काढणार का? त्यांच्याबद्दल तक्रारच करणार का? म्हणून त्यांच्यामध्ये बदल न करता, कारण ते तर बदलणे अशक्य आहे, म्हणून स्वतःमध्येच बदल करा। स्वतःमध्ये म्हणजे स्वतःच्या मनाला समजवा की मी हे करू शकतो। ठीक आहे, निसर्गाने मला ही परिस्थिती माझ्यावर ओढवली, पण परमेश्वराची शक्ती माझ्यासोबत आहे आणि मी या परिस्थितीला तोंड देऊ शकतो, मी या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो। तर सकारात्मक राहायचं म्हणजे काय करायचं की मनाला वारंवार समजवायचं की मी ही परिस्थिती हँडल करू शकतो, स्वीकार भव असं म्हणायचं, तक्रार करायची नाही। नाहीतर मग निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात की माझ्याच बद्दल असं का झालं, मी काय कुणाचं वाईट केलं होतं का, याचं का नाही झालं वाईट, त्याचं का नाही वाईट झालं। प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळं असते आणि आपल्यापेक्षाही ज्यांची परिस्थिती वाईट आहे पण ते चांगले आनंदाने जगत आहे, अशा लोकांकडे बघा की ते लोक कसे जगत आहे। आपल्यापेक्षाही वाईट परिस्थिती असूनही ते आनंदाने जगत आहे, तर त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडून काही मोटिवेशन्स घ्या। आणि आपल्या घरी काही जे नातेवाईक असतात, सगळेच नातेवाईक वाईट नसतात, बहीण भाऊ आई वडील ज्यांच्यासोबत तुम्हाला बोललेलं मुलगा मुलगी जावई तुम्हाला आनंद मिळतो, हे एक आपल्या घरी आनंदाचे झाडच असतात।
तर त्यांच्या सान्निध्यात राहा, चांगली पुस्तके वाचा आणि खेळा. कितीतरी दिवस झाले तुम्ही खेळलाच नाहीत. हसा, म्हणजे हसणे, नाचणे, बागडणे, खेळणे यामुळे काय होते की आपलं शरीर रिलॅक्स होते, आपल्यामध्ये एनर्जी येते आणि एनर्जी आल्यामुळे मग आपण कोणतेही कार्य करू शकतो. पण तुम्ही म्हणाल की आमची परिस्थिती एवढी वाईट आहे, आमच्यावर एवढी वाईट परिस्थिती आली, मग आम्ही कसं काय हसणार आणि कसं काय यामधून आनंदी राहणार. तर तुम्ही प्रयत्न करा, मार्ग शोधा. तुम्ही करा तर प्रयत्न करून बघा आणि जर प्रयत्न करताना तुम्हाला अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करायचा. पण समजा यश आलं तर आय एम राईट, मी बरोबर आहे, आणि पुन्हा मग जोमाने आपण त्याच्यावर पुढे प्रगती करू शकतो. तर असं तुम्ही सतत करत राहा. पण मग आता तुम्ही म्हणाल की वाईट परिस्थितीमध्ये कसं हसायचं, तर आपण ठरवलेलं आहे की निसर्गाकडे बघायचं. निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. आणि मी मागचा जो माझा व्हिडिओ आहे इकिगाई, निरोगी आणि दीर्घायुषी लाईफ जगण्याचं जपानी रहस्य, यामध्ये सांगितलेलं आहे की लिव्ह इन मोमेंट्स, क्षणात जगा. म्हणजे भूतकाळाचा विचार करू नका किंवा भविष्य काळाचाही विचार करू नका. या क्षणात तुम्हाला काय या क्षणी करावं वाटतं ते तुम्ही करा. तुमचं मन जे सांगत आहे त्या मनाप्रमाणे तुम्ही वागा. मग आता फक्त सकारात्मक विचार करून किंवा पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपलं काही होणार आहे का? आपल्याला कृती करावी लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही कृती करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की मी काय करू शकतो काय नाही. म्हणून कृती करत राहायचं, कोणतेही कार्य करायचं. तुम्हाला जे काही आवडत असेल तेवढं ते. तुम्हाला देवपूजाच करायला आवडते तर तेच करा, स्वयंपाक करायला आवडतं, मित्रांसोबत फिरायला आवडतं, कुठे बाहेर जायला आवडतं, मॅच बघायला आवडतं, जे काही तुम्हाला लिहिणे वाचणे छंद आहे, पझल सॉल्व करा, काही बघा, गाणे वगैरे बघा, तर जे आवडतं मनाला. म्हणून असं करून करून तुम्ही या परिस्थितीतून बाहेर निघू शकता 100%. म्हणजे आय कॅन डू धिस, आय कॅन डू दॅट. स्वतःला हे समजावत राहा. आणि काय असते की आपली परिस्थिती ही आपल्यालाच हँडल करायची असते. लोकांनी कितीही लोक तुम्हाला फिजिकली हेल्प करू शकतात, पण मेंटल हेल्प ही आपल्याला आपलीच करावी लागते. आपल्यालाच त्या परिस्थितीतून बाहेर निघायचं असतं. आणि काळ हा प्रत्येक गोष्टीवरचं औषध आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून कोणतीही परिस्थिती आपल्यावर वाईट आली तरीही असं कृतीशून्य, म्हणजे एकदम डिप्रेशन मध्ये न जाता काहीतरी ऍक्टिव्ह राहा. म्हणजे ऍक्टिव्ह राहिल्यामुळे काय होईल की तुमचं मन आणि शरीर हे दोन्ही ऍक्टिव्ह राहतील, मेंदू ऍक्टिव्ह राहील आणि त्यामुळे तुम्ही कोणतंही काम पुढचं करू शकाल. आणि हे करून तर बघा. तुम्ही फक्त स्वतःला समजावा की येस आय कॅन डू धिस. आणि 100% सांगते मी की तुम्ही हे करू शकणारच. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, मीच योद्धा आहे, मलाच माझ्या जीवनावर फोकस करायचा आहे, दुसऱ्यांकडे फोकस करायचा नाही. फक्त स्वतःच्या मानसिकेच्यावर, स्वतःच्या कार्यावर इकडे फोकस करा की मी काय केलं. लोक तर आपल्याला नाव ठेवणारच तुम्ही कितीही चांगलं केलं तरी. म्हणून स्वतःच्या कार्यावर फोकस ठेवून स्वतः आनंदी राहा, त्यामधूनही तुम्ही बाहेर पडाल. म्हणून असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.